नागपुर के मानकापुर पुलिस थाना हद से बड़ी ठगी का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार दीपावली फंड के नाम पर महिलाओं से लाखों रुपए ठगी कर रही महिला को मानकापुर पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी महिला की पहचान संगीता लैशेंद्र बड़िया के रूप में हुई है। मिली जानकारी के अनुसार बाबा फरीदनगर झिंगाबाई टाकली निवासी संगीता साइकृपा फंड के नाम से महिलाओं से रुपए जमा करती थी। उसने 12 महीने रुपए जमा करने पर 2 किस्त ब्याज के तौर पर लौटाने का झांसा इलाके की महिलाओं को दिया था। परिसर की महिला एकता टेकाटे ने खुद और बस्ती की 18 महिलाओं से 7,34,000 रुपए इकट्ठा करके संगीता को दिए। अवधि खत्म होने पर एकता और महिलाएं निवेश राशि और ब्याज मांगने लगी, पर संगीता टाल मटोल करती रही, जिसके बाद एकता ने मानकापुर थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने धोखाधड़ी तथा एनपीआईडी का मामला दर्ज कर संगीता को गिरफ्तार किया है। इस धोखाधड़ी में और भी बड़ी पीड़ित महिलाओं की संख्या बढ़ने की आशंका जताई जा रही है। इस मामले में पुलिस ने पीड़ित महिलाओं से शिकायत दर्ज कराने की अपील की है। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एकता टेकाडे नावाची महिला आहे। ही गायत्री नगर परिसरामध्ये राहते। त्याच परिसरात राहणारी जी महिला आहे, जी आरोपी आहे, संगीता बडगैया, तर या महिलेनं साई कृपा फंड नावानं एक पैशाची योजना चालू केली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी महिलांना असं सांगितलं की तुम्ही जर 12 महिने एक ठराविक रक्कम गुंतवणूक केली तर तुम्हाला फंड गुंतवणूक केला म्हणून त्यांच्याकडून म्हणजे त्या आरोपी महिलेकडून 2 गुंतवणूक हे एक्स्ट्रा मिळणार आहे, म्हणजे 14 महिन्याचा परतावा मिळणार आहे। उदाहरणार्थ जर महिन्याला 5,000 रुपये गुंतवले तर वर्षाचे 60,000 रुपये होतात, पण परतावा देताना 2 महिन्याचे अतिरिक्त पैसे असे 70,000 रुपये त्यांना देण्यात येईल असं सांगितल्यामुळे बऱ्याच महिलांनी, मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य घरातील महिलांनी याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते। त्याच्यानंतर ही महिला त्या ठिकाणाहून घर सोडून पळून गेली आणि मग याची तक्रार प्राप्त झाली होती। तक्रार प्राप्त झाली, त्याची प्राथमिक चौकशी केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण कायदा जो आहे त्याचं कलम 3 आणि 4 याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे। त्या महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे सुमारे 20 ते 25 महिलांची रक्कम रुपये 7,34,000 एवढी चिटिंग अमाऊंट रिपोर्टिंग झालेली आहे। प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे फसवणूक झालेल्या महिलांची संख्या खूप जास्त आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या महिलांना सगळ्यांना आवाहन करतोय की अशा प्रकारे ह्या साई कृपा फंड ह्या संगीता बडगैया या महिलेने जर कोणाची फसवणूक केली असेल तर त्याच्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल आहे, तपास चालू आहे। तर आपण देखील आमच्याशी तात्काळ संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पुढे तपासाला सहकार्य होईल। दुसरा आवाहन मी नागरिकांना हे करेन की अशा प्रकारे ज्या काही फसव्या स्कीम असतात त्याच्यामध्ये कृपया पैसे टाकू नका, पैसे इन्व्हेस्ट करू नका, त्याच्यामध्ये पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते। जे काही गुंतवणुकीची कायदेशीर आणि योग्य माध्यमं आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करणं अपेक्षित आहे। ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवणूक करतोय, ज्याच्याकडे गुंतवणूक करतोय त्याला शासकीय परवानगी आहे का, त्याच्याकडे लायसन्स आहेत का, आणि तो जे करतोय त्या कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पार केलेल्या आहेत का, आणि त्यानंतर ती गुंतवणूक स्वीकारतोय आणि त्याचं ऑडिटिंग होतंय का, त्याचं रिपोर्टिंग होतंय का, या सगळ्या गोष्टी या गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे। नाहीतर अशा मोहाला बळी पडून त्याच्यामध्ये पैशाची फसवणूक होते। गुन्ह्याचा तपास जो आहे आणि कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय जॉईंट सीपी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन, त्याचप्रमाणे माननीय डीसीपी श्री नित्यानंद झा सर आणि माननीय एसीपी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महिला PSI राणे मॅडम या गुन्ह्याचा तपास करत आहेत। आरोपी सध्या अटक असून आरोपीला माननीय न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्याला 24 तारीखपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली।